नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 6:40 ते आपलं 5:40. तसं तर 4 वाजताच उठलो होतो, पण कपडे धुवायचे होते म्हणून म्हटलं बऱ्याच दिवसाचे कपडे साचलेले आहेत, कपडे धुवून टाकले एकदाचे. आता वाजलेत 5:40 आणि आज गाडी थोडी लांब लावली. इथं पार्किंगला जागाच नव्हती संध्याकाळी. ते आपलं गोपाळ काल्यामुळं मस्तपैकी मिरवणूक होती रात्री, तर गाडी थोडी आज तिकडे लावली. त्याच्यामुळे आज करूया चालू. बघू, मुंबई तर मुंबई नाही तर लोकल, बघू आता काहीतरी. मला म्हणतात नशीब खराब असणे. आज नेमकीच गाडी लांब लावली आणि रूम पार्टनरची गाडीची चावी घेऊन आलोय. गाडीच्या जवळजवळ आल्यावर मला समजलं की बा रूम पार्टनरची चावी आहे, माझी चावी नाही. माझा गपचिप परत चलत माघारी चाललोय. नशीब खराब, डोकं जाग्यावर नाही. अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी अर्धा तास लेट झालेला आहे चावी विसरला म्हणून. तर आता वाजले 6:10. आता मस्तपैकी CNG भरतो आणि मग करतो चालू. आज काय मला वाटतं वेटिंग नको करायला. जर फुकून चुकून मुंबईची ट्रिप नाही पडली तर लोकलमध्ये काम होत नाही. त्याच्यामुळे बघू, लोकल मारता मारता जर मुंबई पडली तर ठीकच आहे, नाही तर मग काही प्रॉब्लेम नाही तसा. बघू. रोज रोजच हा पार्किंगचा प्रॉब्लेम येतोय. कधी कधी वाटतं की बाबा रूमच बदलावा, पण असं बी वाटतं की बाबा हे रूम लय भारी, म्हणजे चांगल्या लोकेशनवरती आहे, 1 किलोमीटरवरती बँगलोर हायवे. तर असं वाटतं नको बदलायला, पण हे रोजच पार्किंगचा प्रॉब्लेम येतोय. पार्किंगचा प्रॉब्लेम सोडला तर बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहेत इथं. म्हणजे जेवायला खाली आहे, किराणा मालाचं सगळं खालीच आहे, म्हणजे दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. शेजारी जिम सुद्धा आहे, पण फक्त एकच प्रॉब्लेम पार्किंगचा. तो बी कधी कधी येतो असा. आज मी जवळजवळ 1 किलोमीटर लांब लावली होती रूम पासून गाडी, आणि असं रस्त्याच्या कडेला लावावं लागते. त्याच्यामुळे वाटतं की नवी गाडी असं रस्त्याच्या कडेला सोडायला. कधी कधी वाटतं बदलावं बी रूम, परत वाटतं नको नको. लोक पार असं म्हणजे पार तिकडे केशनन फाट्याव, पार इकडे तळेगाव दाभाडीला, अशा इतक्या लांब लांब राहतात पुण्यापासून लांब. तसं आपलं बरं आहे, आपलं म्हणजे सिटी कनेक्ट आहे. मला रूमवर झोपल्या झोपल्या मुंबईच्या ट्रिपा पडतात. त्याच्यामुळे असं वाटतं की लई नको माजल्यावानी करायला नको, नाही तर पार झोपडीत राहायची वेळ यायची. त्याच्यामुळं आहे तिथं स्टॉप राहायचं तिथंच. कधी कधी लांब लावावं लागते गाडी, पण ठीक आहे, चला असू द्या, तेवढं आपण ऍडजस्ट करू शकतो. आता आलोय इथं इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर CNG भरायला. नंबर जरा मापापेक्षा जास्तच आहेत, पण मला वाटतंय नंबरला थांबलेलं परवडन. का तर इथं CNG ॲव्हरेज जरा जास्त मिळतं, म्हणजे प्रेशर चांगला असतो ना, ॲव्हरेज जास्त मिळतं. CNGच्या लाईनीत असतानाच एक 300 रुपयाची सुसची ट्रिप पडली. म्हणलं चला घेऊया मस्तपैकी, सकाळ सकाळ ट्रॅफिक बी लागणार नाही, तिकडे जाऊन परत CNG भरता येईल. बघू आता. तसं मला CNG आहे बऱ्यापैकी, पण जर चालू मध्ये जर मुंबईची ट्रिप पडली तर मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे सकाळ सकाळ जर भरला तर एवढा प्रॉब्लेम नाही येत. त्याच्यामुळं जर सकाळ सकाळ मुंबईची ट्रिप पडायचे बी चान्स असते. जर पडलीच तर मग CNG मुळे अडथळा नको म्हणून मी भरायला आलतो. पण चला, प्रीमियरची ट्रिप पडली, जाऊया पिकअप करायला कस्टमरला. ती ट्रिप सोडली सुसमध्ये, शेजारीच CNG पंप पण होता, आणि लकीली एक सुद्धा नंबर नव्हता. लगेच भरून घेतला CNG आणि तिथून परत वारजे ट्रिप घेऊन आलोय. आता बघू कुठली पडती. 480 रुपये झाले सकाळ सकाळ बिना ट्रॅफिकचे. मग आता होऊ शकतंय काहीतरी, असं म्हणू शकतोय आपण. पण बघू, माझी तर अपेक्षा आहे मुंबईची ट्रिप पडावा, पण आता बघू काय होतंय. आता आलोय आकुर्डीमध्ये, आणि एक गोष्ट सांगायची होती मला, की 2-3 दिवसापूर्वी एक मित्र आहे, त्यांचा विषय असा झाला की चलता चलता नकळत एका 2 व्हीलर वाल्यावर त्यांच्याकडून पाणी म्हणजे नकळत उडालं. तर म्हणजे बाहेरची पासिंग असल्याचा इतका तोटा होतो, किंवा पुण्यात डाकोगिरी इतकी आहे ना की त्या 2 व्हीलर वाल्याने ते पाणी उडालं म्हणून गाडीची चावी घेतली आणि डायरेक्ट गटरात फेकून दिली. आणि त्याचा तोटा आपल्या मित्राला असा झाला की 11,000ला ती अख्खा डायरेक्ट चावीचा सेटअपच बदलावा लागला. आणि मला सुद्धा हे सांगायचे की बाबांनो, की जर तुम्ही असं म्हणजे इतकं अति करताय तर कुठं ना कुठं म्हणजे तुम्हाला बी काहीतरी वाटायला पाहिजे की फक्त एखाद्या नकळत नाही लक्षात राहत एखाद्या वेळेस की आपण आपल्या धुंदीत चाललेला असतो, नकळत कुठंतरी खड्डा येतो, पाणी येतं, नकळत उडलं तर सॉरी सॉरी म्हटलं तर तिथंच विषय संपून टाकायचा असतो. पण इतकं कुठंतरी अति करणं पण चांगलं नाहीये. 11,000चा जर तो सेटअप बदलावा लागत असेल तर 11,000 कमवायला निम्मा महिना जातो. तर ह्या गोष्टीचा पण कुठेतरी भान ठेवलं पाहिजे. आणि हे कुठं ना कुठं बाहेरचे पासिंग असल्यामुळं पण होतं बरं का मित्रांनो. का तर मला बरेच लोक म्हणतात की बाहेरची पासिंग पुण्यात चालवायला काय अडचण आहे. तर ते मुंबईची पासिंगची गाडी होती.
म्हणून तसं झालं असं म्हणू शकतो आपण. जर ती MH12 ची गाडी असती तर समोरचा टू व्हीलर वाला बी जरा टरकवतो, MH12 वाला म्हणजे तो 12चाच असं ना असं ते गृहीत धरूनच चालवतो का. तर लोकलची गाडी असली तर एवढं नादी लागत नाही शक्यतो कोणी. आणि मी सुद्धा बऱ्याच वेळा मित्रांना सांगितलंय बऱ्याच वेळा की बाबांनो तुमच्या गाडीमध्ये डॅश कॅम बसवा, डॅश कॅम बसवा. डॅश कॅम असलं ना इतका फरक पडतो मित्रांनो. आता माझी तब्येत नाही त्याच्यामुळे माझ्या अगोदर डॅश कॅम नव्हतं बसलं, कुणी बी यायचं उडायचं माझ्या उगाच. कस्टमर बी एकदम व्यवस्थित बोलत नव्हते. आता कॅमेरा समोर दिसलाय असं केबिन मध्ये राईट रेकॉर्ड होतं, केबिन मधलं बी बाहेरचं बी. आतापर्यंत मला एक सुद्धा निगेटिव्ह अनुभव नाही की बा असं कोणी उगाच असं नडायला लागलं का. तर कॅमेरा बघून सगळ्यांची फाटते थोडीफार आणि रेड हँड आपल्याला प्रूफ सापडतो. त्याच्यामुळं माझा समजा हाय महागाचा पण 2, 2.5, 3 हजारापर्यंत मस्त पैकी कॅमेरा येऊन जातो मित्रांनो. थोडे पैसे गेले तरी जाऊ द्या, आपण असे फालतू कुठं पण खर्च करतो. पण असं जर आपल्यासोबत प्रसंग झाला तर आपल्याकडे एक रेड हँड प्रूफ राहतो. आणि या गोष्टीत आपल्याला पोलिसांकडून काय मदत मिळेल ही अपेक्षा तुम्ही ठेवूच नका. ते फक्त तूप लोणी खायलाच असतात. अशा गोष्टीत ते काय मदत करीत नाहीत. आपल्याकडे एक प्रूफ असलं तर निदान दाखवायला तरी होतं बा असं असं झालंय माझ्यासोबत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी असं का म्हणतोय की बा तूप लोणी खायलाच पोलिस असतात. तर ती वैभव टॉकीज पशी 2 दिवसापूर्वी किंवा 5-6 दिवसापूर्वी काय झालं हे तुमच्या कानावर तर आलेलंच असन. नसेल आले तर मी तुम्हाला सांगतो. वैभव टॉकीज थिएटर हडपसरला तिथं काय झालं की 2 गाडी रातचं म्हणजे 2 गाड्यावाले झोपले होते. तर रातचं गाडी लॉक करून किंवा गाडी लॉक नव्हती वाटतं ती, तर निम्या रातचं त्यांचा येऊन मोबाईल चोरी गेले दोन्ही पण. आणि ते चोरी गेले सगळं झालं. सीसीटीव्ही कॅमेरा समोरच्या दुकानातून फुटेज घेतली, राईट त्यात दिसतंय की बा मोबाईल चोरी गेले, 2 चोरांनी नेले. तर आणि ते लोक गेले पोलीस स्टेशनला. तर पोलीस स्टेशनने सांगितलं की टेक्निकल एरर आहे, तुम्ही सोमवारी या, आता टायमिंग नाही. म्हणजे ह्याच्यावर स्पष्ट दिसतंय की बाबा पोलिस तोप लोणी खायलाच असतात. जर त्यांच्या घरातलाच मोबाईल जर चोरी गेला असता तर ते तसे नसते म्हणले की बाबा नाही आता टेक्निकल एरर आहे, मग आता टायमिंग नाही, तुम्ही नंतर या. म्हणजे मोबाईल शोधायचा तर लांबच राहिला, पण ते FIR सुद्धा लिहून घेत नाहीत. इतके तर पोलीस येतं. म्हणजे आता या विषयावर काय म्हणायचंय तुम्हाला. निदान त्यांनी काहीतरी लिहून FIR वगैरे केलं तरी आपल्याला बरं वाटतं, हा सापडणं आपला मोबाईल. पण त्यांनी FIRच नाही लिहून घेतला आणि परत सांगितलं टेक्निकल एरर आहे, आता नंतर या तुम्ही. म्हणजे हे कसं आहे, आपल्या थोबड हाणल्यासारखं आहे का नाही. काय म्हणणार ना आता, जाऊ द्या. पण आता कसं आहे, आता आपण आलो पोटा पाण्यासाठी पुण्यात, तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या सहन कराव्याच लागतात. पण उद्या विषय अंगलट येऊ नये आपल्या, म्हणून एक सेफ साईड, एक डॅश कॅम आपल्या गाडीमध्ये नक्की लावा. अतिशय फायदा होतो त्याचा, एवढंच सांगायचंय. डॅश कॅम लावा. आता वाजलेत 12, आलोय खराडीत. आता मस्तपैकी जेवण करतो. 2000 झालेत. बऱ्यापैकी ट्रिप पडल्या म्हणून झाले. मुंबई काय पडली नाही, पण 2000 झाले मग जरा बरं वाटतंय. अजून 1000-1500 झाले तरी ओके कार्यक्रम आहे, काही विषय नाही. जेवण केलंय छानपैकी, आता केलंय चालू. आता बघू, आता संध्याकाळपर्यंत 1500 झाले, अजून तरी काही अडचण नाही. काय बघू आता काय सांगावं, ट्रिप कशी पडती. इंटरसिटी ट्रिप आता 2 पडल्या, पण एक लोणावळ्याची पडली आणि एक राजगुरुनगरची राऊंड ट्रिप पडली. पण मुंबईची काय पडाना गाड्या. मुंबई काय आमच्यावर बसून बसली का काय कळा नाहीच. आमचे सगळे मित्र आज जवळजवळ, एक मित्र सोडला तर सगळे मित्र मुंबईला गेले. तर एक तिकडं भीमाशंकरला गेलाय, पण आम्ही पुण्यातच. आम्हाला काय मुंबई नाही. सगळ्यात नवी गाडी माझीच आहे. काय का रे भाऊ. शेवट आपल्याला 3 वाजता दहिसर मुंबई ट्रिप पडलेली आहे 2200 रुपयांनी. आता आलोय इथं पुनावळ्यामध्ये CNG पंप, CNG भरतोय. कस्टमर खाली उतरलेत. कस्टमरला पिकअप करायला गेल्यावर सांगितलं की भाऊ CNG नाही गाडीत, भरावं लागेल. कस्टमर म्हणले ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीसाठी तयार आहोत. म्हणजे त्यांना आधीच्या ड्रायव्हरने लय त्रास दिलता वाटतं. तर म्हणले ठीक आहे, ओके, काही अडचण नाही, चला. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की कस्टमरला पण मराठी ड्रायव्हर जर भेटला ना तर कस्टमर खुश होतात. हिंदी ड्रायव्हर जर भेटला ना तर मी असं बऱ्याच कस्टमर कडून ऐकले की पहिलेवाला ड्रायव्हर ना म्हणजे लय खराब होता, असं त्यांचं म्हणणं असतं इन शॉर्ट. आणि मुंबईहून पुण्याला येताना ज्या ड्रायव्हरने त्यांना आणलंय ना एकदम खराब होता, असा माझा अंदाज आहे.
त्यांच्या बोलण्यावरून तसं जाणवत होतं. आता आलो तर मस्तपैकी फूड मॉलला आणि भरपूर प्रमाणात ट्रॅफिक आहे. फूड मॉलला पार्किंग लावायलाच जागा नाही. ही नेहमी दर रविवारचीच परंपरा असते. जर ट्रॅफिक फ्री तुम्हाला जर मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवे पाहिजे असला ना तर रविवार टाळत जा. का तर येताना शक्यतो ट्रॅफिक लागत नाही, पण आज भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होतं. आणि कसं आहे 3-4 दिवस सुट्ट्या होत्या ना, त्याच्यामुळं उद्या सोमवार सगळ्यांना ऑफिस असतं. त्याच्यामुळं रविवारी 2 वाजल्याच्या पुढं भरपूर प्रमाणात ट्रॅफिक सुरू होतं मुंबईकडे जाण्यासाठी. त्याच्यामुळं आता आम्ही काय रोजच येतो त्याच्यामुळं आम्हाला काय वाटत नाही, पण आमचे मित्र त्यांचा फोन आला की लय ट्रॅफिक आहे आज, काय विषय. म्हणलं आज ही नेहमीची परंपराच आहे. छानपैकी कस्टमरला दहीसरमध्ये ड्रॉप केले आणि आपल्याला उबरने दिलेत. किती दिलेत? 2246 रुपये दिलेत. बराच वेळ गेली ट्रिप. तुम्हाला दाखवतो किती वेळ गेली. ही ट्रिप गेली 5 तास 37 मिनिटं गेली. त्या मानाने बरं ॲव्हरेज दिलं असं म्हणू शकतो आपण. का तर मला गाडी मी CNG पुनावळ्यामध्ये भरला होता आणि CNG भरल्यापासून 157 किलोमीटर गेली गाडी, तरी बी निमी टाकी CNG शिल्लक आहे. बघू शकताय तुम्ही. म्हणजे भरपूर ट्रॅफिक होतं. त्या मानाने ॲव्हरेज चांगलं देते गाडी. बरं वाटते आतून काळजातून. भावना समजून घ्या. निम्या टाकीमध्ये जर गाडी दहीसरमध्ये येत असेल, ती बी 6, 7, 8 वाजता कसं ट्रॅफिक असतं तुम्हाला दहीसरमध्ये काय सांगायची गरज नाही. अख्खा वेस्टर्न हायवेला आला होता. पण जाऊ द्या, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कस्टमर पण चांगले होते, काहीच विषय नाही. आता बघू, करतो चालू. आता पहिल्यांदा CNG भरतो आणि मग करतो चालू. कसं आहे, अगोदरच जर ट्रिप पडली तर CNGचा परत प्रॉब्लेम होतो. मला ती कस्टमर सोबत किचकिच करायला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी आज अगोदर CNG भरत असतो आणि मग चालू करतो. बघू आता. लका मला वाटलं मी दहीसरला आलोय म्हणजे लईच लांब आलोय का आणि मोकळंच मैदान आहे, मला लगेच ट्रिप पडन. पण आपला कार्यकर्ता तर आधीपासूनच इथं हजर आहे. लका आतापासूनच अजून तर चालू बी नाही केलं तवरच भीती वाटायला चालू झाली. MH14 आता कवापासून थांबलाय का भाऊ. पण अपेक्षा करू आपण की आजच्या आजच रिटर्न जाऊ. मग आता काय माहिती, आता CNG भरला जस्ट, पण MH14ची गाडी आहे भाऊ इथं. आता बघू काय होते. मला वाटलं एकच कार्यकर्ता आहे खरं, पण त्याच्या पुढं अजून एक MH14 वाला पुण्याचाच कार्यकर्ता आहे. आणि दोन्ही गडी मला वाटतं बसल्या बसल्या ट्रिपा टाकायचं काम करतात. का तर मी इथं जस्ट टेकलंच होतं, चालू केलं की लगेच मला वालेवाड्याची ट्रिप पडली. मला वाटलं लयच भारी काम झालं गाड्या. आणि आता ती आधी थांबलेत तरी बी त्यांना नाही आली, डायरेक्ट मला आली. म्हणजे मला आलं तर डाऊट, पण आता कसं आहे की मग म्हणलं संध्याकाळचा टाइम आहे, पडू बी शकते. पण ट्रिप घेतली की लगेच कॅन्सल, लगेच नादच नाही करायचा. आता 3-4 दिवस सुट्ट्या होत्या. सगळे लोक पुण्याहून मुंबईला येतात कस्टमर. आणि पुण्याच्या गाड्या मुंबईमध्ये सोमवारी जास्त होतात. आता ह्यातली गाडी निमे पाठ जाते, निमे MT जाते. आता बघू आता कसं आहे कोणाचं नशीब. आणि हे ज्याला ट्रिप पडत नाही ना, किंवा जे आगाऊ उद्योग आहे, ज्याला मेंदू जरा कमी आहे ना, मग ते असले उद्योग करतात की बाबा फेक ट्रिपा टाकायच्या. फक्त स्वतःचा विचार करायचा, स्वतःला पडली ना बस. दुसऱ्यांचा फेक ट्रिपा टाकल्या काय होतं किंवा जे उबर आपल्या जे नियमाने ज्या ड्रायव्हरला ट्रिप द्यायची असते ना, ते त्याला ट्रिप दाखवतं. फेक ट्रिप म्हणजे ज्यांना समजत नाही, मी त्यांना नीट समजून सांगतो की आपण कस्टमरचा ॲप डाउनलोड करायचा आणि कस्टमर म्हणून बुकिंग करायची. ते राईट ज्या ड्रायव्हरला जायची का त्या ड्रायव्हरला दाखवतं आणि ती कॅन्सल केली की लगेच उबरला वाटतं की बा ड्रायव्हरमध्येच काहीतरी फॉल्ट आहे, आपला कस्टमर लय सज्जन आहे. आणि असं म्हणून असं होऊन त्या गाड्याचा नंबर मागं जातो आणि जेव गाडी तो फॅक्टरी फटाकीत होता त्याचा नंबर येतो. असा विषय होतो. त्याचा जास्त फरक काय पडत नाही. ज्याला जायचे, ज्याच्या जवळ कस्टमर असतं ना त्यालाच ती ट्रिप जाते. पण असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की बुवा असं फॅक्टरी टाकून एखादा नंबर मागं टाकला की बुवा आपल्याला बुकिंग येईल. पण तसं नसतं. जर त्या गोष्टीचा तेव्हाच फरक पडतो ज्यावेळेस शेजारी 2 गाड्यात कस्टमर जवळच आहे. म्हणजे आता मी काय म्हणतोय, असं जर लांब गाड्या असतात ना तर जेव गाडी जवळ आहे ना कस्टमरच्या त्यालाच उबर बुकिंग देतं. फेक बुकिंगचा काहीच परिणाम होत नाही. निवांत बसलाय भाऊ फेक ट्रिप टाकीत. मित्रांनो मस्तपैकी बोरिवलीचे आलोय. आमचं रूम पार्टनर इथं चालतं. म्हणलं चला ठीक आहे सोबत झोपू. आज मस्तपैकी आलाय रूम पार्टनर, पण पाऊस येतोय. ओ रूम पार्टनर माग या.
हा या लवकर. हा या लवकर या. काय आहे? वाणी नाही काय नाही तसली सुविधा नसती. नो या परिस्थितीवर तुम्हाला काय म्हणायचंय? हा माझा मोबाईल आहे ज्याच्यामध्ये फुल लाल लाल सर्च दाखवत आहे आणि हा रूम पार्टनरचा मोबाईल आहे त्याच्यात काहीच सर्च दाखवत नाही. हो का आता मी चालू करून बंद करून परत चालू करतो. हो का अति जास्त मागणी आहे पुन्हा ऑनलाईन जा. आणि रूम पार्टनरचा मोबाईल बर का आता याचा बंद करतो. हो का अति जास्त मागणी आहे आणि याच्यात काय लाल दाखवी ना भाऊ. काय व्हायचंय आता? असं कशामुळे होतंय मित्रांनो तुम्ही सांगा. दोघांकडे डिझायर गाड्या आणि एकाच्यात लाल आणि एकाच्यात काही दाखवू नये असं कशामुळे होतंय? काय फरक आहे? मस्त पैकी हा फॅन लावलाय आणि हा आमचा रूम पार्टनर ही त्याची गाडी पुढं आणि असं लाले लाल मॅप. मित्रांनो पण कमेंट करून सांगा की काय प्रॉब्लेम आहे, कुणाला आधी जास्त लवकर पडण्याची शक्यता आहे. मला लाल लाल दाखवते, मला लाल लाल दाखवते अति जास्त. तिथं बंद केलं की आलं खूप जास्त मागणी आहे ऑनलाईनचा. जस काय लगेच ट्रिप पडती. रूम पार्टनर म्हणतोय तो लोकलचा सर्च आहे इंटरसिटीचा नाही. इंटरसिटीचा कुठं सर्च असतो का? नाही ना पण इंटरसिटीला सर्च नसतो का? नसतो तसं म्हणाय. इतकं लाल लाल दाखवतंय म्हणजे लगेच पडायला पाहिजे पण ती पड नाही. आता वाजलेत 11:50 आणि मला पडली पुण्याची ट्रिप. रूम पार्टनर पण माझ्यासोबतच होता त्याला नाही पडली अजून. पण मला हे सांगायचं आहे मित्रांनो आता जवळजवळ आज सोमवारी बऱ्याच गाड्या पुण्याहून मुंबईला आलेल्या असतात तर 90% गाड्या पहाटेपर्यंत रिटर्न फिरतात. तर थोड्यासाठी उगाच फेक ट्रिप टाकून स्वतःची चौकशाला घालवून घेत आहे. म्हणजे 12 वाजूस तर मला ही तिसरी ट्रिप पडली होती. जोपर्यंत मी कस्टमर पर्यंत येत नाही ना तोपर्यंत मीच कन्फर्म नव्हतं की ही ट्रिप ओरिजिनल आहे की फेक ड्रायव्हरच टाकलेली आहे. का तर 2 ट्रिप अशाच पडल्या आणि कॅन्सल झाल्या. या आता काय म्हणणार ना. आता वाजले 1:20 आणि आलोय आता पनवेलमध्ये. जस्ट एक्सप्रेसवे सुरू होणार होता पण म्हणलं थोडं फ्रेश होऊ, चहा पिऊ. नाही तर रेड बुल घेतली एक. मला वाटलं नव्हतं इतक्या लेट रेड बुल मिळेल पण ठीक आहे म्हणलं चला असू द्या. तर मस्त पैकी फ्रेश झालो. फोडमॉलला पण एकदा थांबवतो. पाऊस भरपूर जोरदार येतोय. चला ठीक आहे असू द्या. रात्रीच्या वेळेस सावध राहणं गरजेचं असतं. गावोगाव वाहनं घसरते म्हणजे व्हायबल होते. पाऊस नसल्यावर थोडं वेगळी कंडिशन असते. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे झोपेचं नामोनिशाण सुद्धा आलं नाही पाहिजे चेहऱ्यावर. त्याच्यामुळे रेड बुल घेतली. फोडमॉलला परत चहा वगैरे काहीतरी पितो. फूड मॉलवर मस्तपैकी चहा वगैरे पितो. मस्तपैकी जरा फ्रेश होतो. का तर 3 वाजायच्या पिरियडला जरा झोप लागण्याचे चान्सेस जास्त असतात. 52मध्ये ड्रॉप आहे पण म्हणलं रिस्क नको. आणि कस्टमर सुद्धा एकदम चांगले येतं. ते स्वतःहून बोलले की झोप वगैरे लागत असेल तर बिनधास्त गाडी थांबव फ्रेश हो. म्हणजे 2दा म्हणले. तर अशी कस्टमर असल्यावर ड्रायव्हरला सुद्धा बरं वाटतं थोडं. जर तुमच्यापैकी कोण ॲज अ कस्टमर म्हणून जर रात्रीचा प्रवास करणार असेल ना तर तुम्हाला सुद्धा एक सजेशन राहील मित्रांनो की ड्रायव्हरला असं स्वतःहून बोलत जा की तुला जर झोप लागत असेल तर फ्रेश होण्यासाठी तू थांबू शकतो. असं म्हणल्यावर काय ड्रायव्हरवर बी दबाव राहत नाही. नाहीतर काही कस्टमरचं असं म्हणणं असतं की बाबा तुम्ही एकदा गाडी चालू केली की नॉनस्टॉप कंटिन्यू चाललंच पाहिजे. तर रात्रीच्या वेळेस कितीही अनुभवी ड्रायव्हर असलं तरी झोप येणं हे सगळ्यांच्याच कंट्रोलमध्ये राहत नाही. त्याच्यामुळे थोडंफार विचारपूस करत जा. चहा पितो. या आठवड्यात 2-3 नाईटला मुंबईच्या ट्रिपा झाल्या. ट्रिपा मारायला तर लय मजा वाटती पण तब्येतीची वाटच लागती. का तर रात्रीची ड्रायव्हिंग म्हणलं ना तर जेवणाची आणि ह्याची म्हणजे तब्येतीची पूर्ण वाटच लागून जाते. नाईलाजाने चहा प्यावा लागतो आपल्याला. काही ऑप्शन नसतो. का तर चहा वगैरे पिल्यावर जरा तरतरी येते आणि झोप पडून जाते. त्याच्यामुळं जाऊ दे आता काय मजा वाटती पण वजन वाढायच्या नावाने तर मुंबई
ऐकलं ना, गाडी चालू आहे, कस्टमर आपल्याला एवढी सवलत देत आहेत ना, तर आपण सुद्धा त्यांची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. दिवस असो ना तर रात्र असो, जर कस्टमर गाडीत बसलेला असेल ना तर मी कधीच गाडी बंद करत नाही. का तर आपल्यासाठी ते एवढं म्हणजे जाऊन ये बोलतायत की बा तुला नाश्ता वगैरे करायचा असेल तर. म्हणजे माझं म्हणजे मी पहिला नव्हतो ठेवीत बरं का गाडी चालू, पण ज्यावेळेस मी म्हणजे आता मी माझे बरेच कॉन्टॅक्टमध्ये 1-2 इनोवा क्रिस्टावाले आहेत, तर त्यांच्याकडे नेहमी विचारत असतो की तुम्ही कशी सर्व्हिस देतात. तर ते त्यांचा तुम्ही कधी बी इनोवा क्रिस्टामध्ये बसलेला कस्टमर पहा की ड्रायव्हर जरी फूड मॉलला वगैरे कुठंही गेला असेल ना तर ते गाडी बंद कधीच करत नाही. त्यांचंच मी अनुसरण करतो की बाबा मी सुद्धा गाडी बंद कधीच करीत नाही कस्टमर जर गाडीत बसलेला असेल तर. का तर ते माझ्या हिशोबातच पटत नाही. कस्टमरला आपण देवाप्रमाणे जपलं पाहिजे. ती गोष्ट वेगळी आहे की कंपनी आपल्याला ते रेट देत नाहीत, त्यामध्ये कस्टमरची काय चूक नसते. ज्यावेळेस आपल्याला मुंबईहून येताना ट्रिप भेटत नाही त्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपली काय अवस्था होते, आणि ज्यावेळेस ट्रिप मिळते त्यावेळेस आपलं काम आहे की बुवा त्यांना आपण पुरेपूर परिपूर्ण सर्व्हिस देणे. सांगायचं तात्पर्य हे की बुवा कस्टमरला एवढा पण त्रास नका देत जाऊ की बुवा कस्टमर वैतागून शिवाय देईन. म्हणजे असं पण नाही की बुवा गाडी चालू ठेवल्यामुळे फार मोठं नुकसान होतं. CNG गाडीला असं चालू ठेवलं रॅन्डम AC चालू करून तर एवढं काय असं CNG जळत नाही. पण एक स्टँडर्ड आपलं म्हणजे एक प्रोफेशनलपणे गाडी कसं चालवतो ते त्यातून दिसून येतं की बुवा जर आपलं कसं आहे, जर गाडी बंद करून आपण जर निघून गेलो तर AC वाल्या म्हणजे ज्या माणसाला AC मध्ये राहायची सवय त्याला एकदम अनकम्फर्टेबल फील होतं. त्याच्यामुळं मी तर असं कधीच म्हणजे करत नाही की बुवा AC वाचून कस्टमरला आपला म्हणजे प्रॉब्लेम होतोय. सहज आपण AC चालू ठेवतो, काही विषय नसतो. म्हणजे मलाच मेन म्हणजे AC लागतो. जरी मी निघून गेलो चहा प्यायला वगैरे तरी पण आपण गाडी चालू ठेवतो. या गोष्टीचा मला फायदा पण भरपूर झालेला आहे. ज्या कस्टमरला मी असं गाडी चालून ठेवून गेलेलो आहे ना, भरपूर कस्टमर रिटर्न परत आपल्यालाच फोन करतात. का तर त्यांना पण ही गोष्ट कुठं ना कुठं पटते. वरुते बावदान मी प्रवास केलेला आहे आणि सुंदर ड्रायव्हिंग आहे यांची. सो मी तुम्हाला सांगतोय की यांच्यासोबत ट्रॅव्हलिंग करणं मला खूप आवडलं आणि यांची ड्रायव्हिंगची सेफ्टी खूप चांगली आहे, उत्तम एकदम. ओके, थँक्यू सो मच. आता वाजले 3:24. आपले झालेत 7,250 रुपये. ह्या ट्रिपचे आपल्याला मिळाले 2600 रुपये. अरे वा, चांगले मिळाले. नाईट भत्ता ॲड झालाय बहुतेक. सिडान इंटरसिटी ट्रिप होती, बोरीवली ईस्ट टू बावधन, 3 तास 33 मिनटं. आता केले कस्टमरला ड्रॉप छानवानी. आता बघू CNG भरतो आणि जातो रूमवर. तुम्ही म्हणता की मग अशी मी इनोवा क्रिस्टाचं नाव का घेतलं, तर मला तुम्हाला सांगायचे की इनोवा क्रिस्टा गाडी ना माझी एक ड्रीम कारच आहे की बुवा आता तुम्हाला हे फील होतंय का नाही मला माहित नाही, पण आपल्या कसं आहे ठराविक आवडीच्या गोष्टी असतात त्या जर आपल्या समोर आल्या किंवा त्या जर आपल्या सोबत घडत असल्या ना तर आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. तसं मला इनोवा गाडी चालवली किंवा अशी समोरून गेली ना तर एकदम वेगळीच फिलिंग येते. तसं तर मला पहिल्यापासूनच गाडी चालवायलाच आवडायची. म्हणजे मला तुम्हाला सांगतो गाडी चालवायची आवड किती की मी एव्हरेस्ट वाल्याची गाडी बिना नफा न तोटा येता तोवर चालवली. म्हणजे एक काळ असा होता एव्हरेस्ट वाल्याची गाडी चालवत होतो तेव्हा किंवा मला एव्हरेस्ट वाल्याची गाडी काहीच परवडत नव्हती. त्याचा रोज जेवढं कमवायचो ना तेवढं मी सगळा त्यांचा रोजच द्यायचो, तर काहीच परवडत नव्हतं तरी मी एव्हरेस्ट वाल्याची गाडी चालवायचो. आणि म्हणजे मला गाडी चालवाय असं कोणीच शिकवलं नाही की हा क्लच असतो, हा ब्रेक असतो. पण एक आवड म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो ऍज अ चॉईस. मी असं नाही आलो की कुठंतरी फेल झालो म्हणून, कुठंतरी तडजोड म्हणून ह्या धंद्यात आलो. गाडी चालवायलाच मला आवडतं म्हणून ह्या धंद्यात आलो. तसं बऱ्याच लोकांचं जरा उलट असतं की कुठंच साधत नाही म्हणून ते ओला उबेर मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी असं रात्रीचं किंवा असं नॉनस्टॉप इतके मोठे मोठे राईड करून सुद्धा परत त्याच नवीन जोशामध्ये दुसऱ्या दिवशी गाडी चालवण्यासाठी तयार असतो. हा कुठेतरी निगेटिव्ह
पण निगेटिव्ह पण येतो की बाबा आपण एवढी मेहनत करतोय, त्याचा मोबदला आपल्याला कंपन्या पाहिजे तेवढा देत नाहीत. तेव्हा तेवढ्यापुरती नाराजी असते. पण ठीक आहे बुवा, आपल्याला पाहिजे तसा कंपनीने धंदा दिला ना, तर मी कस्टमरला कधीच नाराज करत नाही बुवा. असं किरकोळ कारणं वाचून किंवा एसी लावला नाही किंवा उगाच गाडी मतलब एकदम परफेक्ट ज्याला ड्रायव्हर म्हणतात ना तशीच गाडी चालवायची. तुम्हाला सांगतो मित्रांनो, अर्ध्या टाकीत माझी गाडी जाताना बी बोरिवलीला गेली आणि आता अर्ध्या टाकीतच माघारी आली. अजून अर्धी टाकी शिल्लक आहे. म्हणजे गाडी मी कुठल्या क्वालिटीने चालवतोय तुम्ही अंदाज लावू शकता. आणि आता मी सुरुवातीला व्हिडिओ असे म्हणजे कस्टमरच्या विरोधात बनवले होते, पण माझा हेतू हाच होता की बा 10 मधून एखादा कस्टमर आपल्याला असा लागतो जो अजिबात ड्रायव्हरचा विचारच करत नाही. पण त्यांनी कसं आहे, माझीच प्रतिमा खराब व्हायला लागली. लोक मला अशा दृष्टीने बघायला लागले की बा हा प्रत्येक कस्टमर सोबत भांडतोय. पण मी कसं आहे की बा ड्रायव्हरची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण कसं आहे, त्याचे वेगळ्या दृष्टिकोनातून लोक त्या गोष्टीकडे बघत होते. म्हणून मी हे कस्टमरचे फीडबॅक टाकणे किंवा मी असे पण ट्रिप एंड करतो. 10 मधून एखादा कस्टमर खराब लागतो, ते सगळ्यांनाच लागतात. आणि मी ज्यांचे हे घेतले ना इंटरव्ह्यू, त्यांचं सुद्धा असं व्हिडिओ मध्ये त्यांना विचारलं ना की तुम्हाला कस्टमरचा काही निगेटिव्ह अनुभव लागलाय का, तर बऱ्याच लोकांनी असं सांगितलेलं आहे की नाही आतापर्यंत मला निगेटिव्ह अनुभव लागलाच नाही. आणि ज्यावेळेस कॅमेरा ऑफ होतो त्यावेळेस मला सांगतात की बाबा मी घाटात उतरवलेलं आहे कस्टमरला किंवा रस्त्यात उतरवलेलं आहे. पण कुठं ना कुठं स्वतःची प्रतिमा चांगली राहावं म्हणून ते व्हिडिओत कबूल करत नाहीत. तसं मी नाही मित्रांनो. जेव्हा कस्टमर खराब लागतो त्यावेळेस मी व्हिडिओत पण तसंच सांगितलेलं आहे की बाबा हा कस्टमर असा होता. आणि म्हणजे मी जे आहे ना पारदर्शकपणे स्पष्ट दाखवतो की बा आज एवढे झाले आणि आज धंदा झालाच नाही. तुम्हाला सुद्धा माझं सजेशन राहील की बा तुमचं जर आवडीचं क्षेत्र असेल ना ड्रायव्हिंग, तरच या क्षेत्रात या. का तर माझं आवडीचं क्षेत्र आहे. ऍज अ चॉईस मी ह्या क्षेत्रात आलोय. कोणी मला बळजबरी पाठवलं नाही किंवा मी दुसरं काहीतरी करत होतो तिकडे सक्सेस झालं नाही म्हणून मला ओला उबेर नाईलाजाने चालवावं लागत आहे असं नाही मित्रांनो. गाडी घेण्याच्या वेळेस मला माहित होतं धंद्याची कंडिशन काय आहे. जुनी गाडी घेण्याची वेळेस बी माहित होतं की धंद्याची कंडिशन काय आहे. पण मला गाडी चालवायला आवडते. आणि समजा उद्या जरी मी क्षेत्र बदललं, ओला उबेर चालवणं सोडून दिलं, तरी हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो की माझ्या आयुष्यात गाडी ही नेहमीच राहणार. उद्या मी जरी क्षेत्र बदललं, हॉटेल टाकलं किंवा काही टाकलं, तरी गाडी चालवायला जी मला एक वेगळीच एनर्जी येते ना, ती म्हणजे आता मी व्हिडिओ जे स्पष्टपणे बोलू शकतोय ना, ते बॅक ऑफ द माइंड माझ्या गाडी चालवतानाच येतं की मी इतका स्पष्टपणे बोलतोय ना, ती गाडी चालवतानाच येतं. दुसरं काय असं म्हणजे दुसरं काय करताना येतच नाही. म्हणजे समजा मी काय बी करू द्या, जेवण करू द्या, कुठे काय झोप होत द्या, काही करू द्या, पण जे मी तुम्हाला सांगतो की गाडी चालवलं की मी जे व्हिडिओ म्हणजे गाडी चालवताना असं जे व्हिडिओत बोलू शकतो ना, ते असं कुठंतरी बसून किंवा असं कुठंतरी टाइमपास करतोय तरी असं म्हणजे एवढं टू द पॉइंट बोलता येत ना मला, जे गाडी चालवताना बोलता येतं. म्हणजे तुम्ही या गोष्टीला या अर्थाने घेऊ शकता की बा काही लोकांना कसं पिक्चर बघितलं की एक वेगळीच एनर्जी येते, गाणी ऐकली की वेगळीच एनर्जी येते, तसं मला गाडी चालवल्यावर एक वेगळीच एनर्जी येते. एखादा व्हिडिओ जर मला टॉपिक सुचत नसला ना, तर मी असं बऱ्याच वेळा झालं की मला टॉपिक सुचत नाहीये आणि कुठेतरी आउट स्टेशन राईड घेऊन गेलो की मनात चलता एक बारीक टॉपिक सुचून जातो. त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ असे कॉन्स्टंट असतात आणि टू द पॉइंट असतात. एक मिनिट सीएनजी भरतो. मधल्या काळामध्ये मी जेव्हा जुनी गाडी विकली होती त्यावेळेस मी चांगलं 1.5 महिना गावाकडे होतो. त्यावेळेस गावाकडं कॉन्टेंट होता. बरेच लोक गावाकडून सुद्धा कॉन्टेंट शोधून काढतात. पण मला कसं आहे ना, एका आवडीचं क्षेत्र जे म्हणतात ना, ती गाडी हातात नसल्यामुळं ना, माझ्याकडे सगळं असून पण माझ्या हात म्हणजे असं म्हणतात ना, आपलं हात मोडल्यासारखं झालं तशी फिलिंग येत होती. आणि म्हणजे सगळं असून पण काहीतरी आधुर आहे ना अशी फिलिंग येत होती. त्याच्यामुळे मला 1.5 महिन्यात 1 नाही तर 2 व्हिडिओ टाकता आले. का तर ते जे आपण म्हणतो ना की बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू असतं, ते फक्त गाडी चालवतानाच माझं ते हे होतं असं म्हणू शकतो आपण.
आतापर्यंत जेवढ्या पण मी ट्रिपा मारल्यात ना, त्या ट्रिपांचा मला कधीच पस्तावा झाला नाही. म्हणजे मी अशा लय उलट्या उलट्या ट्रिपा मारल्यात. माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा. मी नागपूरला जाऊन आलोय, कसे कसे जाऊन आलोय ते तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघता. हैदराबादला सुद्धा जाऊन आलोय. अजून असे बरेच ठिकाणात जाऊन आलोय मी जिथं मला तोटा झाला नफ्यापेक्षा जास्त, पण अनुभव लय आला, आनंद लय घेता आला. आणि या गोष्टीचाच आनंद आहे की बा लहानपणापासून ज्या गोष्टीचा आपल्याला आवड होती ना, त्या गोष्टीतच आलो. कॉलेजला जाताना मी कधी गावातली पोरं मागं बसायचे, पण मी कधीच मागं बसलो नाही. ड्रायव्हरच्या शेजारी जे सीट असतं ना, त्या सीटावरच बसायचो. का तर मला एक आवडच होती गाडी चालवायची. आणि शेवट गाडीतच आलो. एवढंच. म्हणजे लोक 25-30च्या पुढं ड्रायव्हिंग क्षेत्रात येतात. मला वाटतंय माझं वय 19 असेल तेव्हा मी गाडी चालवायला आलो. ज्यावेळेस माझ्या बरोबरच्या मित्रांना त्यांच्या घरचे नीट 2 व्हीलर चालवायला पुण्याला येऊन देत नव्हते, त्यावेळेस मी पुण्यात 4 व्हीलर घेऊन चालवत होतो. मग सुरुवातीला मला पण घरच्यांचा विरोध होता, पण मी कोणालाच जुमानलं नाही. शेवट गाडीतच आलो. आणि हा मी शब्द देतो की बा गाडीतूनच वर जाणार. आता बी मी गाडीत चालवतो, पण मला कोणी ऍज अ ड्रायव्हर म्हणून ओळखीत नाही. आता म्हणतात युट्यूबर. आणि म्हणजे मी फार पुढचं प्लॅनिंग करून पावलावर पाऊल टाकेन. ज्यावेळेस मी स्विगी झोमॅटो करत होतो ना, त्यावेळेस मी हे स्वप्न पाहिलं होतं की माझ्या हे दिवस येतील. माझा पण एक दिवस असा युट्यूब चॅनल असेल, एक दिवस अशी मी गाडी चालवत असेल. हे मी स्विगी झोमॅटो मारताना हे स्वप्न पाहिलं होतं. आणि हुबेहूब त्या पावलावर पाऊल टाकीत मी आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि जे पुढचे मी विचार केलेत ना पावलं, ते पण राईट वेळेवर पडतील असे मी अपेक्षा करतो. मी करून दाखवणार ते. फक्त वेळ येऊ द्या ते. आणि आतापर्यंत जेवढा विचार केला होता ते राईट होत आहे, याचाच आनंद आहे. जाऊ द्या, जरा मापापेक्षा जास्तच बोलून गेलो मी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता जातो घरी. जर पडलीच मुंबई तर लगेच माघारी सुद्धा जाऊ शकतोय. बघू आता काय होतंय. तसं तर नाही जाणार, पण बघू आता.